मित्रांनो अजून एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुमचा भरपूर फायदा होणार आहे हो आणि हा जो व्हिडिओ आहे बेसिकली मी तुम्हाला 5 स्मार्टफोन सांगणार आहे 10,000 च्या खाली मिळतात बजेट सीरीजचे बट दे स्टिल गिव्ह यू सम गुड फीचर्स हो माझ्या हिशोबाने रँकिंग सुद्धा करणार आहे पण कुठला फोन कुणी घ्यावा हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे एकच फोन ऐकून पहिल्या नंबरला जाऊन असं करू नका सगळे फोन्स बघा कारण की जरी मी रँकिंग करत असलो ना तरी वेगळ्या लोकांसाठी वेगळे फोन्स परफेक्ट असतात आणि तुमच्यासाठी कुठला परफेक्ट आहे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा चला आपण त्याआधी पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब आणि बेल आयकन चला मिनिमम क्रायटेरिया हा ठेवलेला आहे आम्ही की 5000 मिली एम्पियरची बॅटरी पाहिजे 4G फोन नको कमीत कमी 5G वगैरे पाहिजे 120 हर्ट्ज आणि फुल HD स्क्रीन असली तर चांगलं आहे HD असली तरी फास्ट रिफ्रेश रेट पाहिजे तर हे मिनिमम क्रायटेरिया आम्ही प्रत्येक जेव्हा सुद्धा हे असे व्हिडिओ करतो ना तेव्हा आम्ही मिनिमम क्रायटेरिया ठेवतो त्याच्या वरती असले तरच फोन तुम्हाला सांगतो 5व्या नंबरवरती मित्रांनो लावा स्टॉर्म लाइट येतो आता हा कुणी घ्यावा ज्याचं बजेट टाईट आहे म्हणजे 10,000 नाही 8,500 ज्याचं बजेट आहे त्यांनी घ्यावं कारण की 4128 व्हेरियंट 8499 ला मिळतो डायमेन्सिटी 6400 हा 5G प्रोसेसर मिळेल 4,10,000 पर्यंत अंदाज स्कोर येतो कॅज्युअल गेमिंग तुम्ही करू शकता मोठा डिस्प्ले आहे पण HD प्लस डिस्प्ले आहे IPS डिस्प्ले पण हे प्राइस ह्याची कमी आहे त्यामुळे कारण की ह्याच्याहून चांगले फोन्स आहेत फॉर एक्झाम्पल 4थ्या नंबरचा आहे गॅलेक्सी सॅमसंग गॅलेक्सी F06 किंवा M06 ते दोन्ही सेमच आहेत नाव फक्त F06 आहे M06 आहे 9,800 च्या आत ह्याची प्राइस आहे ह्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट कुठली माहिती आहे का तुम्हाला जर का एक सॅमसंगचा फोन पाहिजे असेल आणि तुम्ही 2, 3, 4 वर्ष तो फोन यूज करणार असाल तर घ्या कारण की 4 वर्षाचे तुम्हाला OS अपडेट्स मिळतात म्हणजे विचार करा Android 15 येतं आणि त्याच्यानंतर 4 वर्षाचे OS अपडेट्स आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत 25 वॉटचं फास्ट चार्जिंग आहे 6.7 इंचचा 90 हर्ट्जचा पण HD प्लस डिस्प्ले आहे IPS LCD डिस्प्ले 800 निट्स ब्राईटनेस आहे LPDDR4X रॅम टाईप वगैरे डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर येतो ज्याचा 4 लाख पर्यंत अंदाज स्कोर येतो OS साठी एक्सपिरियन्स आहे One UI 7 मिळतं One UI 8 सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती मिळणार आहे म्हणजे बेस्ट OS एक्सपिरियन्स माझ्या हिशोबाने जर का पाहिजे असेल अंडर 10,000 तर तुम्ही F06 किंवा M06 घेऊ शकता 6128 व्हेरियंटने मिळतोय सो दॅट इज गुड त्याच्याहून जर का चांगला फोन पाहिजे असेल आणि तुम्हाला डिस्प्ले महत्वाचा असेल तर मी म्हणेन पोको M6 प्लस घ्या हा जेव्हा लॉन्च झाला ना 12,000 रुपयाचा होता आता 10,000 च्या आतमध्ये तुम्हाला 6128 व्हेरियंट मिळतोय मोठा 6.79 इंचचा FHD फुल HD डिस्प्ले आहे आणि ते सुद्धा 120 हर्ट्जचा म्हणजे डिस्प्लेच्या बाबतीत जबरदस्त आहे 5030 मिली एम्पियरची बॅटरी आहे 3x इन सेन्सर झूम आहे आणि ह्याच्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 ऍक्सेलरेटेड एडिशन हा चिपसेट येतो म्हणजे परफॉर्मन्स असू दे डिस्प्ले असू दे दोन्हीच्या बाबतीत हा खरंच माझ्या हिशोबाने चांगला आहे 4.5 लाख अंतुल स्कोर येतो तुम्ही इनफॅक्ट BGMI लोएस्ट सेटिंग वरती BGMI सारखे गेम सुद्धा खेळू शकता CODM सुद्धा खेळू शकता काहीच प्रॉब्लेम नाही 2 वर्षाचे तुम्हाला मेजर अपडेट सुद्धा मिळतात Android 14 वरती येतो पण 15 आणि 16 सुद्धा तुम्हाला मिळणार आहे सो आय थिंक परफॉर्मन्स डिस्प्ले पाहिजे असेल तुम्ही याच्याकडे डेफिनेटली बघू शकता आता दुसऱ्या नंबरचा आणि पहिल्या नंबरचा कुठला आहे दुसऱ्या नंबरवरती मोटोचा G35 येतो 4128 व्हेरियंट मित्रांनो 9999 ला पण खरंच चांगला डिस्प्ले 6.72 इंचचा FHD प्लस IPS LCD डिस्प्ले ड्युरेबल आहे कारण की गोरिल्ला ग्लास 3 चं प्रोटेक्शन मिळतं 120 हर्ट्ज फास्ट रिफ्रेश रेट आहे ब्राईट डिस्प्ले आहे 1000 निट्सचा हाय ब्राईटनेस मोड येतो तुम्ही बाहेर सुद्धा वापरत असाल आउटडोर मध्ये तरी काही प्रॉब्लेम यायचा नाही आणि युनिसॉक T760 प्रोसेसर आता तुम्ही म्हणता डायमेन्सिटी आणि क्वालकॉम हे चांगले प्रोसेसर पण नाही हा जो T760 आहे ना 4,60,000 च्या वरती अंतुतू स्कोर येतो सो अंडर 10,000 इट इज वन ऑफ द मोस्ट केपेबल अँड वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल प्रोसेसर आणि म्हणून हा दुसऱ्या नंबरला आहे की डिस्प्ले इतका चांगला आहे आणि युनिसॉक T760 हा चांगला प्रोसेसर आहे म्हणून फक्त एवढंच की 6128 असता तर बरं झालं असतं पण 4128 इज ऑल्सो नॉट बॅड डिसेंट कॅमेरा सुद्धा आहे 50+8 मेगापिक्सेलचा 10,000 च्या खाली अल्ट्रावाईड मिळत नाही पण याच्यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा प्लस 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड सुद्धा मिळतोय 1 वर्षाचे OS अपडेट्स आहेत स्टिरिओ स्पीकर सुद्धा मिळतात सो स्टिरिओ स्पीकर्स डिस्प्ले परफॉर्मन्स महत्वाचा असेल डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता आणि पहिल्या नंबर माझ्या हिशोबाने आत्ता लॉन्च झालाय त्याचा आम्ही हिंदीवरती व्हिडिओ सुद्धा केलाय लावा स्टॉर्म प्ले 6128 व्हेरियंट 9999 ला मिळतोय डायमेन्सिटी 7060 प्रोसेसर ज्याचा अंतुतू स्कोर 5 लाख आहे म्हणजे परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे त्याच्यामध्ये LPDDR5 रॅम टाईप आहे UFS 3.1 स्टोरेज टाईप आहे रीड अँड राईट स्पीड सगळ्यात फास्टेस्ट मी म्हणेन तेवढंच नाही दिसायला चांगला आहे प्रीमियम लुक वगैरे आहे UI सुद्धा त्याचं क्लीन आहे जास्त ब्लोटवेअर वगैरे तुम्हाला मिळत नाही आणि फ्री होम सर्व्हिस देतात म्हणजे काही प्रॉब्लेम जर का झाला तर घरी येतात आणि तुमचा फोन वगैरे ठीक करून
जातात. HD प्लस डिस्प्ले FHD असतं तर बरं झालं असतं, पण अदर दॅन दॅट दिस इज अ फॅन्टॅस्टिक फोन. 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे, डायमेन्सिटी 7060 आहे, सोनीचा IMX752 चा कॅमेरा येतो 50 मेगापिक्सेलचा, 5000 mAh ची बॅटरी आणि आउट ऑफ द बॉक्स Android 15 मिळतंय. सो दॅट डेफिनेटली इन माय व्ह्यू इज एक्सिलेंट. तर असे होते माझ्या हिशोबाने सगळ्यात चांगले स्मार्टफोन्स अंडर 10,000. आणि 5G स्मार्टफोन्स. 4G घेऊ नका आता, 5Gच घ्या. जरी 1-2 हजार महाग पडत असला तरी 5G घ्या, कारण की तुम्ही पुढचे 2-3 वर्ष वापरणार आहे. 4G ला सेटल होऊ नका. कसा वाटला व्हिडिओ? फायदा झाला असेल, आणि जसं आधी सांगितलं मित्रांनो, सगळ्या फोनची लिंक दिलेली आहे, टॅग केलेले आहेत प्रॉडक्टमध्ये, नक्की जाऊन बघा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.